तुम्ही कधी चुकीच्या माहितीमुळे किंवा किचकट प्रक्रियेमुळे शेतात घर बांधायचा विचार सोडून दिलाय का? मला नक्की माहिती आहे अनेकांनी असा विचार केला असेल. हो ना, कारण कागदपत्रांचा तो सगळा खटाटोप बघूनच अनेकांना घाम फुटतो. अगदी बरोबर. म्हणूनच आजच्या या सविस्तर चर्चेत आपण पाहणार आहोत शेत जमिनीवर घर बांधण्यासाठी लागणारी कायदेशीर परवानगी, NA म्हणजेच अकृषिक वापराची रद्द झालेली अट, 10 फेब्रुवारी 2026चा तो नवा नियम आणि BPMS प्रणाली. हा सगळा विषय आज आपण उलगडणार आहोत. नक्कीच. याने ग्रामीण भागात स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण एक महत्त्वाचा विषय आणि त्याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तसं पाहिलं तर हा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे. हो, आणि गंमत सांगू का, मागच्या भागात एका शेतकरी बांधवाने कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई, शेतात घर नेमकं कसं बांधायचं, त्याची कायदेशीर बाजू काय आहे. आणि आजचा आपला विषय बरोबर तोच आहे. राज्य सरकारने आता शेत जमिनीवर घर बांधण्यासाठी NA परवानगीची ती जाचक अट कशी रद्द केली आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्या अनुभवातून सांगतो, हा निर्णय अतिशय क्रांतिकारक आहे. मुळात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRC 1966च्या कलम 44 नुसार पूर्वी बिगर शेती परवानगीसाठी खूप खटाठोक करावा लागायचा. पण आता जिथे महापालिका किंवा नगरपालिका नाही, तिथे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, ज्याला आपण MRTP ॲक्ट म्हणतो, त्याच्या कलम 18 नुसार जिल्हाधिकारी किंवा नगररचना विभाग हेच प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम पाहतात. म्हणजे गावाकडच्या शेतांसाठी थेट जिल्हाधिकारी किंवा नगररचना विभागाकडेच अधिकार असतात. पण इथे मला एक प्रश्न पडतो, ग्रामीण भागात लोक सहसा ग्रामपंचायतीकडे जातात, म्हणजे सरपंचांनी सही करून ठराव दिला की काम झालं असं? हाच तर सर्वात मोठा आणि वर्षानुवर्षे चालत आलेला घोळ आहे. इथे मी एक क्विक फॅक्ट सांगू इच्छितो. ग्रामपंचायत ही सध्या तरी बांधकाम परवानगी देण्यासाठी MRTP कायद्यानुसार प्लॅनिंग अथॉरिटी मुळीच नाहीये. बापरे, म्हणजे ग्रामपंचायतीच्या नुसत्या ठरावावर बांधलेली घरं कायदेशीरदृष्ट्या अडचणीत येऊ शकतात. 100% अडचणीत येऊ शकतात. ग्रामपंचायत फक्त ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देऊ शकते, बांधकामाची अंतिम परवानगी नाही. मग याची योग्य प्रक्रिया काय आहे, तुम्ही ती स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का? नक्कीच. शेतात घर बांधण्यासाठी काय करावं याची ही स्पष्ट चेकलिस्ट आहे. पहिली स्टेप, ग्रामपंचायतीकडून किंवा नगर परिषदेकडून NOC घ्या. दुसरी स्टेप, तुमच्या अर्जासोबत जमिनीचा 7/12 उतारा, सर्वेक्षण नकाशा आणि जमीन महसूल भरल्याच्या पावत्या जोडा. तिसरी स्टेप, जमिनीवर कोणतीही बँक थकबाकी किंवा खटला चालू नाही याची खात्री करा. आणि चौथी स्टेप, गावचे तलाठी, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून नगररचना विभागाची कायदेशीर परवानगी मिळवा. वा, हे खूपच स्पष्ट झालं. श्रोते हो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? तुमच्या गावात अशी समस्या आहे का? तुमची समस्या कमेंटमध्ये नक्की लिहा. हो, आणि लोकांनी ही कायदेशीर प्रक्रिया पाळलीच पाहिजे. आणि अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही YouTube चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. जर NAची अट रद्द झाली तर तो जो NA टॅक्स किंवा अकृषी कर लागायचा तो सुद्धा आता पूर्णपणे माफ झाला का? म्हणजे शासनाने आता सगळंच भारी आणि फ्री केलंय का? सविस्तर बघूया. MLRC कलम 115 मध्ये जे बदल झालेत त्यानुसार 10 फेब्रुवारी 2026 पासून पुढे अकृषी कर पूर्णपणे रद्द होणार आहे. ही एक मोठी सवलत आहे. ओके, पण हे 2026च्या पुढे. मग जुन्या जमिनींचं काय? ज्या जमिनी गेल्या 10-15 वर्षात NA झाल्या आहेत त्यांना आता कर भरावा लागणार नाही का? तिथेच तर मेख आहे. ज्या जमिनी 10 फेब्रुवारी 2026च्या आधी बिनशेती झाल्या आहेत त्यांना 1 वर्षाच्या आत एक रक्कम रूपांतरण अधिमूल्य भरणं अनिवार्य आहे. हे अधिमूल्य नक्की किती असतं? इथे मी दुसरी क्विक फॅक्ट सांगतो. हे आकडे नीट लक्षात घ्या.
जर तुमचं क्षेत्र 1000 चौरस मीटरपर्यंत असेल तर चालू बाजार मूल्याच्या 0.10% रक्कम भरावी लागेल. जर क्षेत्र 1001 ते 4000 चौरस मीटरपर्यंत असेल तर 0.25%. आणि जर क्षेत्र 4001 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल तर 0.50% इतकी रक्कम भरावी लागेल. पण इथे लोकांचा एक मोठा गैरसमज आहे बरं का. लोकांना वाटतंय की एनए रद्द झाला म्हणजे आता शासनाला 1ही रुपया द्यावा लागणार नाही. आणि हा अत्यंत चुकीचा समज आहे. कर दरवर्षी भरणं रद्द झालं असलं तरी जुन्या प्रकरणांमध्ये हे एकरकमी रूपांतरण अधिमूल्य भरणं बंधनकारकच आहे. ते भरल्याशिवाय तुमचा 7/12 रेकॉर्ड पूर्णपणे क्लिअर होणार नाही. हे खूप महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं तुम्ही. आता मला सांगा, हा जो काही नवीन निर्णय आहे तो नक्की कोणत्या प्रकारच्या जमिनींना लागू होतो? महसूल संहितेच्या कलम 29 नुसार जमिनींचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात: भोगोटादार वर्ग 1 आणि भोगोटादार वर्ग 2. या दोन्ही प्रकारच्या जमिनींसाठी हा नवीन निर्णय लागू आहे. वर्ग 1 आणि वर्ग 2 म्हणजे नक्की काय? भोगोटादार वर्ग 1 म्हणजे शेतकरी स्वतः मालक असतो आणि हस्तांतरणावर शासनाचे कोणतेही निर्बंध नसतात. आणि वर्ग 2 म्हणजे शासनाने दिलेल्या जमिनी किंवा कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी ज्यांच्या हस्तांतरणावर शासनाचे कडक निर्बंध असतात. मग इथे माझा एक प्रश्न आहे आणि हा अनेकांचा गैरसमजही असू शकतो. म्हणजे बांधकाम परवानगी मिळाली की वर्ग 2ची जमीन आपोआप वर्ग 1 होते का? नाही, अजिबात नाही. बांधकामाची परवानगी दिली याचा अर्थ भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीच्या दर्जात कोणताही बदल होणार नाही. ती वर्ग 2चीच राहील. म्हणजे घर बांधलं तरी ती जमीन विकताना शासनाची परवानगी घ्यावीच लागेल? होय. आणि वर्ग 2साठी जो नजराणा आणि इतर रक्कम भरणे असतं ते बंधनकारक असेल. नजराणा म्हणजे अनअर्न्ड इन्कम किंवा विनासायास मिळालेल्या उत्पन्नावर शासनाचा वाटा. तो द्यावाच लागतो. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमची जमीन 7/12 उताळ्यावर कोणत्या वर्गात येते हे तपासून पाहणार का? व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच कायदेशीर आणि खात्रीशीर माहितीसाठी महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे 7/12 वाचन खूप गरजेचं असतं. आता एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया. ही सर्व परवानगीची प्रक्रिया आता सोपी आणि ऑनलाईन कशी झाली आहे? यामागे आहे BPMS प्रणाली, म्हणजे बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम. नगर विकास विभागाचे हे पोर्टल अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. एक किस्सा पाहूया. पूर्वी सखाराम नावाच्या एका शेतकऱ्याला शेतात घर बांधायचं होतं. मग काय झालं? त्याला एनएची फाईल घेऊन तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागले. एक फाईल क्लिअर करायला अक्षरशः घाम फुटायचा. पण आता या ऑनलाईन प्रणालीमुळे चित्र बदललंय. आता आर्किटेक्टमार्फत थेट ऑनलाईन अर्ज करता येतो. पण ऑनलाईन म्हटलं की लोकांच्या मनात शंका येते. 2 परवानग्या काढाव्या लागतात का? नाही. MLRC कलम 44A नुसार आता इंटिग्रेटेड परमिशन मिळते. म्हणजे बांधकाम परवानगीसोबतच अकृषिक वापराची सनद ऑनलाईनच मिळते. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र येणे परवानगी काढायची गरज नाही. वा, भारी माहिती दिलीत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. नक्कीच. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. कायदेशीर प्रक्रिया आता खूप पारदर्शक झाली आहे. अतिशय सोप्या भाषेत समजून घेतलं. हो. आणि शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं. सरकार नवनवीन योजना आणि सोप्या प्रणाली आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. जोपर्यंत आपण आपला कायदा समजून घेत नाही तोपर्यंत या बदलांचा खरा फायदा आपल्याला मिळणार नाही. खूपच छान आणि प्रेरणादायी विचार मांडलात. तुम्हाला यापुढेही महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर तेही नक्की सांगा. पुढच्या भागात आपण वारसा हक्क आणि जमिनीचे वाटप या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे तो भाग अजिबात चुकू नका. तुम्हाला याविषयी काही विशिष्ट प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये सुचवा. तसेच आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे आपण अशीच महत्त्वाची माहिती शेअर करत असतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी कायदेशीर मदत करून आशीर्वाद कमवा. माहितीची देवाणघेवाण हीच खरी समाजसेवा आहे. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे.
आज इथेच थांबूया, लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.